टॉप गाड्याचे पावित्र्य राखा स्वराज्य प्रतिष्ठान गिरगाव शिरगाव ही बघा मित्रांनो, फायनली आपल्याला तोफ बघायला मिळालेली आहे. हा इथे भुयारी मार्ग आहे, जाऊ शकतो खाली. मनोज, काही काही जागा अशा असतात तिथे जुन्या झालेल्या असतात ना, तर जायचं जाऊ आतमध्ये जाऊन अटकून जाऊ. पण एक एक जागा आहेत ना खतरनाक एकदम. आणि इथे व्हेंटिलेशन बघ, व्हेंडिंग हा पूर्ण थंडावा आतमध्ये. आणि हे बघा आतमध्ये कशा गुफा आहेत. अरे पूर्ण खाली गेल्या वाटतं रोड. हा बघू थांब, मला काय दिसत नाही. पायऱ्या आहेत ना खाली, खाली जायला वाटतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, यावर्षी तुम्हाला खूप सारे ब्लॉग बघायला मिळणार आहेत. तर आज पुन्हा एकदा आपला काहीतरी नवीन प्लॅन बनलेला आहे. मनोज आहे आपल्यासोबत. मित्रांनो, खूप मस्त असा आजचा प्लॅन बनलेला आहे. आपण चाललो आहोत आपली गाडी घेऊन. ही आहे आपल्याकडे नवीन झूम 125. थोडंफार गाडीला चमकूया आणि आपण जाऊया. तर आजचा प्लॅन आहे ना, तुम्हाला शॉर्टमध्ये थोडासा सांगतो. तर आजचा आपला प्लॅन असा आहे, आपण जात आहोत घराजवळच ना एक खाडी आहे 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती. तर तिकडे जाऊन आपण फक्त बघून येणार आहोत की आपल्याला तिकडे खेकडे किंवा मासे आपण पकडू शकतो काय. तर त्या खाडीमध्ये जाऊन आपण फक्त चेक करणार आहोत आणि तिकडून आपण जाणार आहोत ब्लिंकिटच्या ऑर्डर मारायला. तर आज आपण ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय पण बनणार आहोत. तर खूपच मजा येणार आहे मित्रांनो. तर असे आपल्याकडे छोटे मोठे 1-2 प्लॅन आहेत, बघूया कसं काय. पहिल्यांदाच आपण ब्लिंकिटच्या ऑर्डर मारणार आहोत आणि ते पण आपण पालघरला जाऊन मारणार आहोत. तर चला निघूया. तर इथे आपण आता साफ करतोय गाडीला. थोडीफार वरतून घाण धूळ आहे ती काढूया आणि निघूया फटाफट. माणसं का नाही? मनोजला विचारूया. मनोजला आपण स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलेली आहे 100 किलोमीटर लांबून. 100 किलोमीटर लांबून फक्त आजच्या ब्लॉगसाठी आलो मी. त्या ब्लॉगसाठी त्यानंतर मला बिग थम्सअप थम्सअप नाही पाहिजे. मित्रांनो, आपण आता ह्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आपण निघालेलो आहोत. थोडाफार गाडीवरती कपडा मारलेला आहे आणि आता ब्रिजवरती आलो आहे. तर इथून आपल्याला ना थोडा पुढे जायचं आहे, पुढून लेफ्ट मारायचं आहे आणि तिथेच मग खाडी आहे. इथे आपण का थांबलं माहिती आहे मित्रांनो, आपला हेल्मेट आहे ना, हेल्मेटला आपण हा माउंट लावूया आणि मग आपण कॅमेरा हेल्मेटला लावूया. लागते ना, घेऊ पुढे थोडंसं पुढे घेतो मी, जरा साईड मिरर सेट करतो. तर आता ना आपण लोकेशनवरती पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता. तर इथेच बोलवतो मी की हीच खाडी आहे ती, आणि या खाडीच्या इथेच आपण खेकडे मासे पकडण्याचा प्लॅन करू शकतो. तर तेच आपण बघण्यासाठी आलेलो आणि इथे आता आपण बघतोय. मनोजला विचारूया. मनोज, काय वाटतं इथे आपण पकडायला येऊ शकतो काय मासे खेकडे? मासे पकडायला येऊ तर शकतो, बट कोण दिसत नाही का इकडे फिशिंग करताना किंवा पाणी कमी वाटतंय मला बहुतेक. तर रॉड फिशिंग असं विचारत नाही, कारण की इथे पाणीच नाही जास्त. कमी. हां, तर नाही पकडू शकत. ठीक आहे, फक्त बघण्यासाठी आलेलो. आता फटाफट आपण जाऊया पालघरला आपण ब्लिंकिटच्या ऑर्डर मारूया. पहिल्यांदा आपण डिलिव्हरी बॉय बनणार आहोत. तर 10 वाजायला आलेत आणि चला जाऊया. पालघर पण इथून काहीतरी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. तर फटाफट निघूया आणि चला जाऊया. तर मित्रांनो, आता आहे ना आपण पालघरला पोहोचलो आहोत आणि आपण आता नाश्ता करायला थांबलोय कारण का भूक लागले. तर बघा मित्रांनो, आपण घेतलेली आहे इडली, मनोजने घेतलेली आहे इथे मेंदूवडा. तर हा साईनाथ टिफिन सेंटर, इथून आपण घेतलेले आहे नाश्ता. तर चला फटाफट नाश्ता करूया आणि आपण जाऊया भेंडी ब्लिंकिटच्या ऑर्डर मारायला. एक मेंदूवडा ठेवून दे मी. बघा इथे ट्रेड चालू आहे. बंदार बोलतो एक इडली घेतेस एक मेंदूवडा पण द्यायला. तर चला खाऊया फटाफट आणि जाऊया. तर मित्रांनो, आता आहे ना आपण आलेलो आहोत ब्लिंकिटच्या स्टोअरवरती आणि बघू शकता इथे हा ब्लिंकिटचा स्टोअर आहे. तर आता तुम्ही बघू शकता माझी आय डी आहे ना, ती नवीन आय डी आहे, अजून एक पण ऑर्डर मारलेली नाही. तर इथं ऑर्डर कुठे दिसतील.
याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. इथे पॉकेट बॅलन्स 0, सर्व 000 दाखवते. काहीच केलेलं नाही मी. तर आता ऑनलाईन जायचं ऑप्शन आला इथे बघू शकता. तर आपण आता इथे नवीनच आहोत. बघूया. गीग बुक केलेले आहेत. गीग बुक करायला लागतात संडेला. 3 गीग बुक आहेत. 11 ते 1, 1 ते 3 तर गीग बुक केलेत. तर आता आपण आहे ना ऑनलाईन जाऊया. ऑनलाईन झाल्यानंतर हा जो QR कोड आहे ना स्कॅनर आला आहे तो स्कॅन करायला लागतो. स्कॅन करून आपल्याला ऑर्डर लागते. तर मित्रांनो झाला आहे आपला पोपाट. आपल्याला ब्लिंकिटच्या काय ऑर्डर भेटत नाहीत. तर आपल्याला बोलले मंडेला यायला. तर गेलं तेल लावत सर्व. आपण जाऊया. इथे आपण आहोत पालघरला. आणि हे बघा इथे जवळच एक आहे शिरगाव बीच. पुढे गेला हा इथे आहे शिरगाव बीच पालघरचा. तर आता आपण बीचला जाऊन येऊया. बीचवरती जाऊया. जिथे किल्ला पण आहे. तिथे किल्ल्याचं नाव काय शिरगाव किल्ला. तर चलो आपण जातोय शिरगाव बीचला. आणि प्लॅन खूपच बदलला. 1 सेकंडमध्ये प्लॅन बदलला आपला. फायनली पोहोचलोय आपण. बघू शकता समोर हे शिरगाव किल्ला. ते बघा हा आहे किल्ला. आले असते. तर बघू शकता शिरगाव किल्ला छोटासाच आहे. आणि ते बघा पोरं बघा खेळतायत मस्तपैकी. बाबू काय नाव आहे तुझं? यंश. हा तुझं काय नाव आहे? ऋत्विक. जबरदस्त एकदम. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात नजदीकच्या सागरी दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे किल्ले बांधले त्यातील शिरगावचा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता. जबरदस्त. दरवाजा बघा काय भारी आहे. खूप मोठासा दरवाजा. आणि इथे काय काय माहिती. 16व्या शतकात बांधलेला आहे किल्ला. खतरनाक ना. हां नाही ते बघू शकता तुम्ही मित्रांनो. मस्तपैकी इथे बसण्यासाठी जागा आहे. हां तर मी काय बोलतोय ते काय करत असतील ह्याच्यावरती. हा स्टेज होता काय? मला असं वाटतं स्टेज असेल. मग एंट्री गेट तर हा आहे पण मग इथे काय बसण्यासाठी असेल. लोक पण इथे आले आहेत कोणी कोणी काय का तुम्हाला वाटतंय. आणि लहान मुलं पण इथे खेळत आहेत. यस पिण्याच्या पाण्याची विहीर पण एकदम पाणी बघ केवढं पाणी आटलंय पूर्ण. हो भाई साहेब मस्त आहे. हे बघा. अच्छा पण म्हणजे अशा काय काय गोष्टी अशा बनवलेल्या असतात ना आतमध्ये रूममध्ये रूम. आणि हे आपण ते काही समजत नाही ना. आता बघ हे काय असेल काय माहित. त्याच्या आतमध्ये पण चालत रस्ता आहे. हो खतरनाक एकदम. हे म्हणा झालं काय ते. इथे ना रूमच्या आतमध्ये रूमच्या आतमध्ये रूम. हे बघा काय सांगू शकत नाही आपण. हे आतमध्ये नेमकी कशासाठी होतं ते. छोटासा माणूस किल्ला आहे पण मस्त आहे. काय बोलतोय ना. माणसं येत आहेत. समोर तिकडे मॅच चालू आहेत. तिकडे काय आहे हा टहलण्याची म्हणजे फिरण्याची ना. असंच नुसतंच फिरण्याची. इथं तोफ बी होती रे पुढे गायब केली वाटतं. छोटासा असा एक सिटी टाईप बनवलेला आहे. आणि इथून हा रस्ता सरळ वरती जातो. भारी ना. जाऊन बघूया. पूर्ण काळोख आहे मस्तपैकी. आणि आपण आता पोचलोय सगळ्यात टॉप वरती. बहुतेक हा सगळ्यात टॉप आहे. हा टॉप आहे ना. आणि तो इथून पण एक मस्त असा व्ह्यू येतोय. अरे अजून काय म्हणून हवं. किती छोटीशी जागा आहे ना जी वरती आपल्याला घेऊन जाते.
मला किती वाटते आणि हे त्या टायमात हे बांधता. वा आता तर पूर्ण आपण टॉपवरती पोहोचले. खतरनाक. आणि हा सगळ्यात लास्ट स्टॉप आहे वाटतं. ह्याच्यापेक्षा वरती नाही आता कुठे. हा सगळ्यात वरती आहे. काय वाटतंय? हा इथे भुयारी मार्ग आहे. जाऊ शकतो खाली. मनोज, हा? काही काही जागा अशा असतात ना त्या जुन्या झालेल्या असतात ना, तर जायचं जाऊ यायला नाही येत. आतमध्ये जाऊन अटकून जाऊ. पण एक एक जागा आहेत ना खतरनाक एकदम. आणि इथे व्हेंटिलेशन बघ. व्हेंडिंग हा पूर्ण थंडावा आतमध्ये. आणि रोडला ना तुम्ही हे बघा आतमध्ये कशा गुफा आहेत. आणि पूर्ण खाली गेल्या वाटतं रोड. हा बघू थांब, मला काय दिसत नाही. पायऱ्या आहेत ना खाली. खाली जायला वाटतं. खाली जायला नाही. थांब आधी इथं काय बघू. हे बघ इथं पण सेम तसाच आहे. म्हणजे आपण इथं पण सेम तसाच आहे. हा काय आहे इथं बॅटरी मार. खड्डे आहेत इथे. आणि पण आहेत बघ असं एकदम शार्प आहेत एकदम. टाकल्याला लागला ना टाकलेला पडेल. तिथे खड्डे आहेत. खाली उतरायला नाही तिथं काय. मध्ये डोकशील बघ. डोकावर करूच नको. बघ इथं इकडे आरामात येईन खाली. तू येशील रे पण तुझा मी एकदम पातळ माणूस आहे. चलो डायरेक्ट आपण खाली पोहोचलो आता. ग्राउंड फ्लोअरला काही पकडणं मिळण्याची जागा काही दिलेलीच नाही. डायरेक्ट उडी. खिडकी कुठं बाहेर ओपन ही 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 ती डायरेक्ट बाहेर. आपण बरोबर डायरेक्ट खाली आलो मस्त एकदम. बघा मस्त घाबरत घाबरत चाललाय खाली करतो. वाव एवढं इथून असं खाली आलोय. रस्ता मग एकदम छोटूसच आहे. 2 पाय बसतील एवढाच रस्ता आहे. दिसायला असं मोठा वाटेल पण तो उतरायला पूर्ण वाट लागून जाते. हा दरवाजा बंद आहे. आणि इथे छोटीशी रूम आहे. फायनली आपण बाहेर पडलोय. आपण तिकडून तसा आतमध्ये चढलो. आतमधून असं खाली उतरलो. इकडे पण काहीतरी होतं. आणि बघा इथे पण हा हा डायरेक्ट बाहेर जायचा रस्ता असेल. हे बघ इथे हाय तो बापरे तो गाड्याचे पावित्र्य राखा स्वराज्य प्रतिष्ठान गिरगाव. शिरगाव ही बघा मित्रांनो फायनली आपल्याला तोफ बघायला मिळालेली आहे. पाया पडूया आपण. काय तोफ आहे. कॅमेरा टाकून उडवू काय. म्हणून हे पण रिनोव्हेट केलेली आहे. तो हा ते लाकूड कमी केलं. कशी चालत होती ना पहिल्याची. तो गोला समोर टाकायचा आणि हे जी जागा आहे ना इथून हे वाट टाकायची पहिला दारू टाकतात. त्याला गोळा टाकतात. तिथून वात काढतात. तिथून वात असते. वात म्हणूया आपण त्याला. वात काय म्हणतो. वातच म्हणतो ना. वात काढतात. तिथून जळवली जाते आणि तर मित्रांनो हा मला किल्ला खूपच आवडला. तुम्ही पण येऊ शकता जर तुम्ही पालघरमध्ये आलात ना. तर पालघरपासून 20 मिनिटाच्या अंतरावरती हा किल्ला आहे शिरगाव किल्ला. तर तुम्ही नक्कीच भेट द्या. चल बीच बघूया. समोरून एक लेफ्ट आहे तिथून जाऊया आणि मग बीच बघूया घरी जाऊया.
लास्ट एकदम थोडा बीच फिरूया आणि जाऊया घरी. मग जवळच आहे म्हणून फिरतोय. तर मग बीच तर तसं आपण बघितलेलं आहे. तर ठीक आहे, चला आता एवढं आलोय. 2 मिनिटाच्या रस्त्यावरती बीच आहे, तर बघूनच जाऊया. तर बघू शकता तुम्ही आपण बीचवरती पोचलोय आणि खूपच मस्त असा बीच आहे. पण आपला केळवे बीच आपल्याला प्रिय आहे. जास्त दुकान नाही तिथे आणि केळवेला कसं माहिती आहे पूर्ण भरलेलं आहे सर्व. आपण ठीकठाक आहे, पूर्ण मोकळा आहे पण बीच. चला 2 मिनिटं इथे फिरूया आणि निघूया फटाफट घरी. तर ठीक आहे मित्रांनो, आम्ही दोघं आता हा बीच फिरतो आणि घरी जायची तयारी करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कमेंटच्या साईडला एक हाईपचं एक बटन आला असेल, अपडेट केलं असेल यूट्यूब, तर त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचंच आहे तुम्हाला, तर करून टाका.